नमस्कार. पाहुयात शेअर मार्केटमधील काही ताज्या घडामोडी. लोकसभा निवडणुकीच्या निकालातील भाजपाच्या पिछाडीमुळे मंगळवारी भारतीय शेअर बाजारात सुनामी दिसली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील लोकसभा निवडणुकीत भाजपाला बहुमत न मिळाल्याने बाजारात प्रचंड विक्री झाली. त्यामुळे भारतीय शेअर बाजारात इतिहासातील सर्वात मोठी घसरण झाली आहे. बाजारात सर्वात मोठी घसरण अदानी समूहाच्या स्टॉकमध्ये झाली आहे. याशिवाय सरकारी कंपन्यांच्या शेअर्समध्येही मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. व्यवहारांती सेन्सेक्स 4,389.73 अंकांच्या घसरणीसह 72,079 अंकांवर बंद झाला. तर निफ्टी 1,379.40 अंकांच्या घसरणीसह 21,884.50 अंकांवर बंद झाला. निफ्टीचा ऊर्जा निर्देशांक 5,357 अंकांच्या घसरणीसह बंद झालाय. बँकिंग शेअर्समधील विक्रीमुळे निफ्टी बँकेचा निर्देशांक 7.95% किंवा 4,051 अंकांनी घसरलाय. याशिवाय ग्राहकोपयोगी वस्तू, तेल आणि वायू, धातू, वाहन, IT, फार्मा क्षेत्रातील शेअर्सही घसरणीसह बंद झालेत. मिडकॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समध्येही आज घसरण दिसून आली आहे. निफ्टीचा मिडकॅप निर्देशांक 4,202 अंकांच्या घसरणीसह बंद झालाय आणि निफ्टीचा स्मॉल कॅप निर्देशांक 1,406 अंकांच्या घसरणीसह बंद झालाय. भारतीय शेअर बाजारात आलेल्या सुनामीमुळे गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 30 लाख कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले. BSEवर लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप 395.42 लाख कोटी रुपयांवर बंद झाले, की जे गेल्या ट्रेडिंग सत्रात 426 लाख कोटी रुपयांच्या पातळीवर बंद झाले होते. मंगळवारी शेअर बाजारात एकूण 3,934 शेअर्सची खरेदी विक्री झाली. त्यात 3,349 शेअर्स घसरणीसह बंद झाले. केवळ 488 शेअर्स वधारले, तर 97 शेअर्सच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी शेअर बाजार बंद होताच अनेक शेअर्सवर मोठी बातमी आली. आता बुधवारी या कंपन्यांच्या शेअर्सवर मोठा परिणाम दिसून येईल. HAL, सुकोई 30 MKI एअरक्राफ्ट नाशिक विभागात चाचणी दरम्यान तांत्रिक बिघाडामुळे क्रॅश झालाय. दोन्ही पायलट सुखरूप बाहेर पडले असले तरी या वृत्ताचा परिणाम बुधवारी बाजारात दिसून येईल. मंगळवारी HALचा स्टॉक 17.17% घसरून 4,368 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. IIFL फायनान्स, भारतीय रिझर्व्ह बँक RBIच्या सूचनेनुसार विशेष ऑडिट पूर्ण झाले. RBIने मे महिन्यात IIFL फायनान्सला गोल्ड लोन देण्यापासून रोखले होते. मंगळवारी IIFL फायनान्सचा स्टॉक 5.98% घसरला आणि 376.85 रुपयांच्या पातळीवर बंद झाला. टाटा मोटर्स, बोर्डाने TML कमर्शियल व्हेकल्स या प्रस्तावित नावाने उपकंपनी स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. टाटा मोटर्स फायनान्सची उपकंपनी टाटा कॅपिटलमध्ये विलीन केली जाईल. मंगळवारी टाटा मोटर्सचा शेअर 4.79% घसरून 904.95 रुपयांच्या पातळीवर बंद झाला. विप्रोने एका कंपनीसोबत करार केलाय. AI असिस्टंट डिसिजन सपोर्ट प्लॅटफॉर्म विप्रो सायबर एक्स-रे लॉन्च करण्यासाठी Zscaler सोबत करार करण्यात आलाय. विप्रोचा स्टॉक मंगळवारी 0.99%च्या घसरणीसह 439.70 रुपयांच्या पातळीवर बंद झाला. NLC इंडिया कंपनी थेट मार्गाने बाह्य व्यावसायिक कर्जाद्वारे $600 दशलक्ष विदेशी चलन कर्ज उभारेल. त्याची थेट कृती उद्या NLC इंडियाच्या स्टॉकमध्ये दिसून येईल. मंगळवारी NLC इंडियाचा स्टॉक 15.06% घसरून 204.95 रुपयांच्या पातळीवर बंद झाला. टेक्स मॅको रेलचे सायरा एशिया इंटेरियर प्रायव्हेट लिमिटेड सोबत शेअरधारकांनी शेअर खरेदी करार झालाय. या करारासह सायरा एशिया ही कंपनी 51% हिस्सेदारी असलेली सबसिडरी कंपनी बनली आहे. टेक्स मॅको रेलचे शेअर मंगळवारी 17.10% घसरून 172.15 रुपयांच्या पातळीवर बंद झाले.